into the soil. Sowing seed into the soil. First thing, what should you do? Break the clod means plowing. Break the clod. Clod means plowing. First thing, what you will do? Break the clod. Break the clod. Break the clod means plowing करायचं. Break the clod म्हणजे काय करायचं? Plowing करायचं. Make the soil loose. Make the soil loose. आणि लूज सॉइल केलं की त्याच्यामध्ये काय जाते? एअर जाते. काय जाते? एअर जाते. आणि एअर मिळाली की प्लांट चांगलं ग्रो होतं. प्लांट्स नीड एअर, सॉइल अँड वॉटर टू ग्रो अप. प्लांटला ग्रो अप करायचं असेल, प्लांटला जर आपल्याला ग्रो करायचं असेल तर विच थिंग्स आर नेसेसरी? कोणकोणत्या थिंग्स पाहिजेत आपल्याला? एअर पाहिजे, लूज सॉइल पाहिजे, वॉटर पाहिजे आणि मॅन्युअर पाहिजे. मॅन्युअर म्हणजे काय? सॉइल मध्ये जे मिनरल्स असतात ते प्लांट मध्ये गेले पाहिजे. मॅन्युअर म्हणजे खत. म्हणजे मग काउडंग टाकायचं त्याच्यामध्ये, कंपोस्ट खत टाकायचं त्याच्यामध्ये. ओके नाही? झाडाचा पडलेला पाला असतो, ड्राय लीव्ज असतात, त्याचं आपण काय करायचं? कंपोस्ट तयार करायचं आणि ते प्लांटला द्यायचं. ओके, जमिनीत टाकायचं. आपण जो कचरा टाकतो ना, कचरा, गार्बेज, तो काय करायचा? एका पीठ मध्ये म्हणजे खड्ड्यामध्ये डंप करायचा. काय करायचा? डंप करायचा, खड्ड्यात टाकायचा. मग त्याचं काय तयार होतं? मॅन्युअर तयार होतं. काय तयार होतं? मॅन्युअर तयार होतं, खत तयार होतं. आणि त्याच्यामध्ये मग झाड लावायचं. त्याच्यामध्ये झाड लावायचं म्हणजे झाड छान ग्रो होतं, मोठं होतं. एक आंब्याचं बी लावलंय, 1 mango seed gives us many mangoes. many mangoes. ओके, एक रोप लावतो आपण, one sapling grows into the big plant and give us many boughs. सीड कसं लावतो आपण? एकच लावतो. आता हे म्हणजे काय? हे वॉटर सप्लाय ही आपली वेल आहे, हे आपलं पाणी आहे. आणि पाण्याच्या कडेकडेनी काय? आपल्या सॉइल आहे. आणि सॉइल मध्ये आपण काय सोईंग केलंय? सीड. काय केलंय? सोईंग सीड. आणि या सीड मधून आता काय निघणार आहे? सीड मधून काय निघणार आहे? व्हेरी गुड. युजफुल टू अस. प्लांट गिव्स अस फ्रेश एअर, प्लांट गिव्स अस ग्रेन्स, प्लांट गिव्स अस फूड. राईस, व्हीट, ज्वार, बाजरा कोण देतं आपल्याला? प्लांटच देतात ना. फ्रुट्स कोण देतं आपल्याला? प्लांट. फ्लावर्स कोण देतं आपल्याला? प्लांट. ड्रायवूड कोण देतं आपल्याला? टू मेक फर्निचर. ओके नाही? मग आता काय? नवरात्री म्हणजे काय? नवरात्री म्हणजे काय? न्यू क्रिएशन. नवीन काहीतरी सुरुवात करा, नवीन काहीतरी तयार करा. जसं प्लांट नवीन येतं. आता काय झालं? रेनी सीझन संपला. आणि रेन मधलं जे वॉटर आहे, रेनचं वॉटर आहे, इट गोज अंडर द ग्राउंड. वेल मध्ये साठतं, ते नदीमध्ये जातं, समुद्रात जातं, तळ्यात जातं, मळ्यात जातं. म्हणजे रेन वॉटर कलेक्ट इनटू द. रेन वॉटर कशामध्ये कलेक्ट होतं? पॉन्ड, लेक, रिव्हर, डॅम, सगळीकडं काय होतं? हे कलेक्ट होतं. आणि हे कलेक्ट झालेलं वॉटर आपण काय करतो? प्लांटला देतो. मग इथं वॉटर या अर्थन पॉट मध्ये केलंय. कशात केलंय? अर्थन पॉट मध्ये वॉटर कलेक्शन केलंय आपण. आणि त्याच्याकडे आपण सोईंग केलंय. आपण काय केलं? सोईंग केलं. सो द सीड. सोईंग केलं. आणि हे सोईंग केल्यानंतर आता याला वॉटर काय होणार? पर्क्युलेट होणार. वॉटर पर्क्युलेट होणार म्हणजे हळूहळू वॉटर मिळणार. कशाला मिळणार वॉटर? सीडला. आणि सीड मधून काय ग्रो होणार? प्लांट ग्रो होणार. सीड मधून काय ग्रो होणार? प्लांट ग्रो होणार आहे. आणि हे प्लांट मोठं झालं की आपल्याला खूप सारे गहू देणार, बीट देणार, ज्वार देणार, बाजरा देणार. हो की नाही? मग आता याच्यातून प्लांट येणार. याच्यातून काय येणार आहे? मग व्हॉट इज द नवरात्री? नवरात्री मीन एक दिवस प्लांट ग्रो होणार आहे. न्यू प्लांट्स विल ग्रो ऑन द अर्थ. न्यू क्रिएशन ऑफ द अर्थ. न्यू क्रिएशन म्हणजे काय? नवीन काहीतरी तयार होणार आहे. म्हणून याला म्हणतात ऑस्पिशियस डे.
ऑस्पिशियस डे. दसरा इज कॉल्ड ऑस्पिशियस डे. ऑस्पिशियस डे म्हणजे काय? एक मुहूर्ताचा दिवस आहे. यू कॅन स्टार्ट एनी न्यू वर्क ऑन द दसरा. दसरा फेस्टिवलला तुम्ही नवीन काम करू शकता. नवीन काम करू शकता म्हणजे नवीन काहीतरी बिगिनिंग करा, सुरुवात करा, नवीन वर्क करा ऑन दसरा. म्हणून खूप लोक काय करतात माहितीये? घर बांधायला काढतात, नंतर मग पूजा, आपल्या आपल्या फॅक्टरीत पूजा करतात, आपल्या बुक्सची पूजा करतात, आपल्या नोटबुकची पूजा करतात दसऱ्याच्या दिवशी. दसरा मीन्स विक्टरी. जय हो, जय हो. दसरा म्हणजे काय? दसरा म्हणजे काय? विक्टरी. विक्टरी म्हणजे काय? जिंकलो, विन. विन, जिंकलो, विन. विन. आम्ही लढाई जिंकलो. कुणाबरोबर लढाई झाली माहितीये? बॅड पीपल, रावणाबरोबर. त्याला 10 फेस होते. 10 फेस होते रावणाला. त्याच्याबरोबर रामाची लढाई झाली आणि रामाने रावणाला मारून टाकलं. समजलं? कोण जिंकलं? जे गुड बिहेवियर करायचे ते. राम कसा करायचा? गुड बिहेवियर करायचा. राम काय करायचा? गुड बिहेवियर. तो मम्मीचा ऐकायचा, पप्पांचा ऐकायचा. ऐकायचा की नाही ऐकायचा? पूजेचं ताट फेकून द्यायचा. बॅड हॅबिट होती त्याला. मग जय बाप्पा. आणि हरलं कोण? रामाचा जय झाला आणि रावण काय झाला? हरला. हरला. विक्टरी. विक्टरी म्हणजे जय झाला. ओके. तो दसऱ्याचा दिवस असतो. त्या दिवशी आपण रावणाचा पुतळा जाळतो. म्हणजे बॅड थिंग्सला गिव्ह अप करतो. कशामध्ये? जाळामध्ये. सगळं बॅड थिंग्स टाकून देतो. रावण जळाला म्हणजे आपल्या बॅड थिंग्स